मित्रांनो, मानदुखी म्हटलं की आपल्याला भयंकर अशा वेदना असतात. बहुतेक वेळा मानदुखीमध्ये आपल्याला बऱ्याच जणांना मोबाईल बघायची सवय असते. खाली बघून किंवा कॉम्प्युटरवरती, लॅपटॉपवरती आपण काम करताना आपल्याला खाली वाकून जास्त या अवस्थेत आपण बसतो. तर या अवस्थेमध्ये मानेच्या मणक्यामध्ये नसा दाबल्या जात्या. नसा दाबल्या की आपल्याला खूप सारा असा ठणक लागतोय. तर याच्यामध्ये मानदुखीमध्ये प्रामुख्यानं जर आपण म्हटलं तर डोकं जड पडतंय. बऱ्याच जणांना मानेच्या C2 ह्या मणक्यामध्ये जर नस दबली गेली, C2, C3 अशा मणक्यामध्ये नसा दबल्या तर डोकं जड पडणं, आवाज सहन न होणं, चिडचिडपणा वाढणं अशा प्रकारची लक्षणं येतात. तर मानेच्या ह्या मणक्यांमध्ये साधारणतः C3, C4, C5 या मणक्यांमध्ये नसा दाबल्या तर आपल्याला छाती कळा येतात, हाताला मुंग्या येतात. C6, C7 या मणक्यांमध्ये जर दाबल्या तर आपल्याला या हातांच्या बोटं सुन्नपणा येणं, ठणक लागणं, याच्या हाताला कळा लागणं अशा प्रकारचं आपल्याला घडतंय. तर हे सगळं टाळायचं असेल तर आपल्याला प्रथम याच्यामध्ये हे होऊच नाही म्हणून आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. आता साधारणतः आपण काळजी याच्यामध्ये काय घ्यायची असते तर आपण शक्यतो संध्याकाळी झोपण्याच्या वेळेस आपली उशी आहे आपल्या मनगटा एवढी जाडीची असावी. आणि दुसरी गोष्ट, आपण गाडी चालवत असाल, गाडीचा प्रवास करतोय तर गाडीवर प्रवास करताना आता साधारणतः आपली बैठक कशी असती तर अशी गाडी चालवतोय तर अशी वाकून बसतो आणि अशी गाडी चालवतो किंवा अशी बाईक चालवतो. याच्यामध्ये या ठिकाणी मानेला पाठीला असा वाक येतो आणि जास्त लचक बसते आणि मानदुखीचा त्रास होतो. तर किंवा सिलाई मशीन काम करणारे, पार्लरमध्ये काम करणाऱ्या लेडीज असतील किंवा इतर जे खाली वाकून जे काम करणारे कामगार असतील तर यांच्यामध्ये हा मानदुखीचं प्रमाण जास्त वाढतं. तर हे टाळायचं असेल तर आपल्याला सकाळी सकाळी असा व्यायाम करायचा आहे. पहिल्यांदा आपल्याला मान खाली घ्यायची, दुसऱ्यांदा वर घ्यायची, परत तिसऱ्यांदा हे उजवीकडं, डावीकडं, उजवीकडं, हा कान इकडे घ्यायचा, असं पूर्ण असं गोल 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 फिरवायचं. अशा पद्धतीने आपण मान फिरवल्या बऱ्यापैकी मान मोकळी होती. दुसऱ्या अवस्थेत पूर्ण अशी दाबून धरायची. या साईडच्या शिरा टाईट येतात, ताण येतो. परत या बाजूला असं ताण द्यायचा, असं ताण येतो. नंतर असं खाली खाली बघायचं, परत असं वर बघायचं, परत अशी जाळी घालायची. या अवस्थेत असं पूर्णपणे ओढून धरायचं. असं ओढून धरल्या की बऱ्यापैकी मानेच्या मसलवरती ताण येतो. दुसऱ्यांदा आपण असं कपाळावरती हात ठेवायचा. जेवढा दबाव देशाल तेवढा दबाव द्यायचा. मागच्या नसा टाईट होऊन जातात. तर अशा पद्धतीने आपण दबाव दिला पाहिजे. दुसरं, अशा पद्धतीनं टाईट धरायचं. या ठिकाणी असं टाईट धरलं की मसलवरती ताण येतो आणि नसा आपल्या मोकळ्या होत्या घालते. परत ह्या बाजूनं असं आपलं धरायची मान आणि असं या ठिकाणी ओढायचं. जेवढं ओढशाल तेवढं मसलवरती ताण येतो आणि नसा मोकळ्या व्हायचं प्रमाण चालू होतं. परत या असं ह्या ठिकाणी इडं धरायचं कानाच्या वर आणि असं पद्धतीने दाबून धरलं. मानेने इकडे लोटायचं, हाताने इकडे लोटायचं, असं सारखं धरायचं. म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी नसा मोकळ्या होत्या. दुसरं ह्या बाजूनं असं धरायचं, असं दाबायचं. जेवढं दबाव देशाल तेवढ्या मानेच्या नसा मोकळ्या होत्यात. परत असं धरलं की मोकळं होतं. परत या ठिकाणी आपण असं अशी मान अशी पूर्णपणे जेवढे हलवशाल हलका 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 तर तेवढं आपली मानेचे मणके हे फ्री होत होत चालतात. अशा पद्धतीने आपण मानेच्या मणकेचे व्यायाम करू शकतोय. दुसरं, झोपून सुद्धा आपल्याला करता येतंय. जर समजा आपल्याला झोपल्यानंतर अशी आपण उशी ठेवायची आणि डोक्यावरती दबाव द्यायचा. आता ह्या ठिकाणी जेवढा आपण असा दबाव देऊ, ही छातीवर उचलायची, डोक्यावर दाब द्यायचा, म्हणजे इडल्या मसल ऍक्टिव्ह होतील. दुसरं, एक साईड असं व्हायचं, आपलं शरीर पूर्ण दबावावर करायचा, मानेवर दाब द्यायचा. नंतर आपण पालथं. दुसरं, आपल्याला असं झोपायचं आहे. असं झोपल्यानंतर असं कपाळावरती दबाव द्यायचा, आपण छातीवर उचलायची, म्हणजे हे मानेवरती पूर्ण दबाव येतो आणि मान मोकळी होते. आता हे अशा पद्धतीने आपल्याला मानेचे व्यायाम करायचे. हे व्यायाम करत असताना आपल्याला जर जास्तीच्या प्रमाणात जर त्रास वाटत असेल तर मानेच्या मणक्यांचे उपचार करून घेणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही आमच्याकडं संबंधित नंबर, आम्ही खाली दिलेला नंबर आहे, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि
प्रत्यक्ष येऊन उपचार करा. आपल्या मानेच्या मणक्यांमध्ये जे दबलेले नसा असतील ते आपल्याकडं पूर्णपणे मोकळ्या होत्यात आणि बऱ्यापैकी आराम पडतो. आपल्याला आमच्याकडे उपचारामध्ये कुठल्याही प्रकारचे गोळ्या किंवा औषधं खाण्याची गरज नाही. आपल्याला तुरंत चांगल्यापैकी रिझल्ट मिळतोय. वेगवेगळ्या पद्धतीचे आम्ही व्यायाम करतो, वेगवेगळ्या पद्धतीचे मशिनरी असतात आणि त्याच्यातून संपूर्णपणे आपली मान मोकळी होते, फ्री होती आणि उपचार पण चांगला होतो. ठीक आहे, धन्यवाद. भेटूया. गणपत मॉल पेन रिलीफ सेंटरला एक वेळ अवश्य भेट द्या.